आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्याला मी माझ्या कुटुंबाचा घटक मानतो, त्यामुळे एकमेकांना दोष देऊ नका. त्या लग्नाचा आनंद साजरा करा आणि या मुलीला सून म्हणून स्वीकारा. तात्यासाहेब, आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला नकार देतोय बघा, पण मला नको आहे ही बायको म्हणून. अशा नेवळाट पोरी बरोबर संसार करण्यापेक्षा बिना लग्नाचं राहीन. मी पण गोंडा बांधून घेईन गळ्यात, पण गुंडा बरोबर संसार करणार नाही. ए गुंड कुणाला बोलली ग? माझ्या लेखाबद्दल चकार शब्द ऐकून घेत नसते मी. तात्यासाहेब, हिला मी माझ्या घरात माफी बोलवून देत नसते बघा. वा 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 वा. ज्या कुटुंबाला आम्ही एवढा जीव लावला त्यांनी आम्हाला आमची जागा दाखवली, काय किंमत केली आमची. म्हणजे इतके दिवस जो मान पान चालू होता तो सगळा देखावा होता. म्हणजे हो तात्यासाहेब, असं काय म्हणताय तुम्ही? कसं म्हणू कसं काय किंमत आहे आमच्या शब्दाला? सत्या तू मला नकार देतो. ज्या मुलीसोबत 7 फेरे घेतले तू, लग्न केलं तिच्याशी, तिला नकार देतोस तू. कोणता ठेवतोय आदर्श समाजासमोर? कुठला आदर्श आहे हा? आणि हा वाघमारे यांचा काय दोष आहे? या मुलीची काय चूक आहे? ती सांगते ना माझा काही संबंध नाही म्हणून. तर तुम्ही दोघांनी एक व्हावं ही त्या विधात्याची इच्छा आहे. काय चुकलंय तिचं? ती तिचं कर्तव्य बजावत होती. फक्त एवढं मोठं धाडस केलंय तिने. ही तुमच्या घरात नुसती लक्ष्मी म्हणून येणार नाही, एक पोलिसाचं कर्तव्य बजावणारी दुर्गा म्हणून येणार. एका खुन्याला पकडण्यासाठी ती आपलं आयुष्य पणाला लावू शकते, तर ती तुमच्या कुटुंबासाठी काय काय करू शकते लक्षात घ्या. म्हणून मायाताई, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, त्या मुलीला नकार देऊ नका. हिचा सून म्हणून स्वीकार करा. नाही 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 नाही, तरी मला हे लगीन मान्य नाही अजिबात. मी अतिशय आनंदाने जाहीर करतो, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आणि सत्यजित सुर्वे यांचं लग्न अगदी थाटा माटात पार पडलेलं आहे. या दोघांचं पालकत्व मी घेतलंय, त्यामुळे माझा शब्द अंतिम असेल. या दोघांना मी अगदी भरभरून आशीर्वाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांना एक सूचना आहे, नीट ऐका, जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही. धन्यवाद. चला चला, पुढची तयारी करा. अरे बघताय काय असे, सुनबाईला नांदाला घेऊन जायचं की नाही? तात्यासाहेब, माफ करा, पण हे लगीन काही मला मान्य नाहीये. तर पहिल्या नांदाला घेऊन कशी घरी जाऊ मी? ठीक आहे, मग सत्याच्या इमेजचं काय विचार करा. लोक लग्न कसं झालं हे नाही विचारणार, पण जिच्याशी लग्न झालं तिला इथेच सोडून गेलं तर लोक काय म्हणतात? थोडा हट्ट सोडा तुम्ही, थोडा घरचा विचार करा, समाजाचा विचार करा. सत्या, तू इतकी समाजसेवा केलीस, तू इतक्या लोकांची सेवा केलीस, तू आज या मुलीवर वेळ आलेली आहे. विचार कर, अशीच वेळ असते, तुझ्या जागी दुसरा कोणी असता आणि माझ्या जागी तू असता, तू काय केलं असतं?
मी सांगतो तू काय केलं, मी तुला चांगलं ओळखतो. तू त्या मुलाला हिला स्वीकारायला सांगितलंस आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल तसोबरी आदर प्रेम असेल तर तू माझं म्हणणं ऐकशील. बाकी तुझी मर्जी. तात्यासाहेब, अहो तुमच्याविषयी आदर आणि प्रेम तर कायमच आहे आणि तो तसाच राहील. आजपर्यंत कधीच मी तुमचा शब्द पडू दिला नाही आणि पडू देणार बी नाही. फक्त तुम्ही सांगताय म्हणून मी यांना घरी घेऊन जाईन. पण मी यांना माझी बायको स्वीकारलेलं नाही. हे माहीत असू दे त्यांना. सत्या, तात्यासाहेब म्हणते ती बरोबर आहे. तुझ्या इमेजला धक्का नको लागायला. जाऊ आपण तिला घरी घेऊन. मंजू, चल आपल्या घरी चल. ये. तुझं लगीन थाटात व्हावं अशी लई इच्छा होती ग माझी. पण ही समजा असं होईल असं स्वप्नात बी नव्हतं वाटलं. तू सासरी चालल्यास म्हणून डोळ्यात पाणी आलंय माझ्या. पण त्या परीस तुझ्या काळजीनं माझा जीव जास्त तुटतोय ग. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलीचा स्वभाव खूप गोड आहे. माणसं कशी जोडायची तिला चांगलं कळतं. आणि मी आहेच की. पोटच्या पोरीसारखं सांभाळेन मी हिला.